बातमी भोंदू खरातने 5 नरबळी दिल्याचा पोलिसांना संशय आहे। सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये ही माहिती सांगितली। खरातनं पिस्तुलाच्या माध्यमातून नरबळी दिल्याचा संशय आहे। सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये ही माहिती दिली आहे। भोंदू खरातचा पोलीस कोठडीमधला मुक्काम त्यानंतर आता वाढलेला आहे। खरातला 29 मार्च पर्यंत म्हणजे 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। बलात्कारी आणि भोंदू अशोक खरातनं 5 नरबळी दिल्याचे पुरावे मिळालेत असं सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितलंय। सरकारी वकिलांच्या या युक्तिवादामुळे राज्यभरात खळबळ माजली आहे। खरातकडे असलेल्या पिस्तुलाच्या माध्यमातून 5 नरबळी दिल्याचा संशय। खरातला जमीन विकल्यानंतर मुलगा गायब झाल्याचा आरोप पाथर्डीमधल्या शेतकऱ्यानं केला होता। त्यामुळे खरातनं नरबळी दिल्याचा संशय बळावलाय। माझा मुलगा 25/10 ला मिसिंग झालाय। जागा विकल्यावर पूर्ण जागा माझ्याकडून बळजबरी लाटली आहे। माझी स्वतःची प्रॉपर्टी असून माझी जागा विकून मुलगाने पैसे घेतले का नाही घेतले हे मला माहित नाही। माझ्याकडे पैसे पण आले नाही असं। बरं, पण म्हणजे तुमच्या मुलांनी कोणाला जागा विकली आणि पैसे कोणी दिले त्याला? खरात साहेब हो, त्यांना जागा विकली पण माझ्याकडे पैसेच आले नाही। माझ्या मुलानेच पैसे घेतले का नाही घेतले हे पण मला माहित नाही। सरकारी वकिलांनी न्यायालयात आणखी काय युक्तिवाद केलाय पाहूयात। खरात कॉस्मोलॉजीचा अभ्यास झालाय असं सांगायचा। खरातकडे 6,53,000ची रोकड आणि लॅपटॉप सापडला। खरातकडे काळ्या रंगाचं रिव्हॉल्व्हर आणि 31 जिवंत काडतुसं सापडली। खरात स्वतःला सिद्ध पुरुष म्हणून घ्यायचा। खरात लोकांना वाघाचं कातडं आणि नकली साप दाखवायचा। खरातने कस्तुरीसाठी हरणाची शिकार केल्याचाही संशय। खरातच्या मालमत्तेची अनेक कागदपत्रही मिळाली आहेत। खरातनं अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याच्या तक्रारी आहेत। खरात 67 वर्षांचा असून एका व्हिडिओत तो 30 वर्षाच्या मुलीवरही अत्याचार करताना दिसतोय। असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलाय। सरकारी वकिलांच्या युक्तिवादानंतर खरातला 29 मार्च पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे। खरातला आज नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। त्यावेळी प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्यासह काही महिला यावेळी आक्रमक झाल्या। त्याला फाशीची शिक्षा होणं गरजेचं आहे, परंतु आज जर संधी मिळाली तर आमच्या ताब्यात द्या। कारण अशा पद्धतीचं जे दुष्कृत्य आहे कुठल्याही मुलींवर घडलं नाही पाहिजे, कुणाच्याही घरातल्या महिलांवर घडलं नाही पाहिजे। आणि यासाठी जर इथं त्याला आणलं आणि संधी मिळाली तर मी त्याला 2 कानाखाली सुद्धा देणार आहे। काही ग्रामस्थांनी खरातला आणलेल्या गाडीवर हल्ला करण्याचा देखील प्रयत्न केला। गोरगरीब महिला त्यांचं त्यांनी शोषण केलं, भावनांशी खेळला। कुणीतरी दुःख आहे, कष्ट आहे, कुटुंबामध्ये कटकट आहे म्हणून त्याच्याकडे जात होते आणि तो त्याचा फायदा घेऊन त्यांचं लैंगिक शोषण करत होता। हे मोकाट सुटतात, कायद्याचा धाक राहिला नाही म्हणून यांना जनतेची ताकद आम्हाला दाखवायची होती। जर संधी मिळाली असती त्याचा कानफडा वाजवायचा होता आम्हाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेमध्ये बलात्कारी खरातची कुंडली वाजली। खरात महिलांना धमकी देऊन गुंगीचं औषध पाजून बलात्कार करायचा अशी पोलिसांनी दिलेली माहिती फडणवीसांनी सांगितली। खरातच्या चौकशीतून 8 महिलांचे 35 व्हिडिओ देखील मिळाले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत बलात्कारी अशोक खरातची कुंडलीच वाचली। खरातनं महिलांचं कशा प्रकारे शोषण केलं हे सांगताना फडणवीसांनी पोलीस तपासाची माहिती दिली। खरातच्या चौकशीतून 8 महिलांचे 35 व्हिडिओ मिळाले आहेत। भोंदूगिरी, तंत्रमंत्र, जादूटोणा करत खरात महिलांसोबत अश्लील चाळे आणि बलात्कार करायचा। खरात देश सोडून पळून जाण्याची शक्यता होती, त्यामुळे पोलिसांनी त्याच्या विरोधात 10 मार्चला लुकआउट सर्क्युलर जारी केलं होतं। खरात प्रकरणामध्ये 13 मार्चला एसआयटीची स्थापना करण्यात आली होती। खरात विरोधात कोणते गुन्हे दाखल आहेत तेही फडणवीसांनी सविस्तरपणे सांगितलं। गुन्हा नंबर 1, सरकारवाडा पोलीस ठाणे नाशिक। खरातनं फेब्रुवारी 2020 ते मार्च 2026 पर्यंत एका महिलेवर अत्याचार केले। खरातने नाशिकच्या ओकस प्रॉपर्टीमध्ये महिलेला बोलावलं। महिलेला तांब्याच्या बाटलीतलं मंतरलेलं पाणी प्यायला दिलं। धार्मिक विधीच्या नावाखाली वेळोवेळी बलात्कार केला। गर्भवती राहिल्यावर महिलेचा गर्भपात घडून आणला। शारीरिक संबंधास नकार दिला तर मुलांचं बरं वाईट होईल असा दम दिला। दिव्य जडीबुटीचं औषध आहे असं सांगून खरातनं एका महिलेला एक द्रव्य दिलं होतं। ते द्रव्य फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आलंय। गुन्हा नंबर 2, सरकारवाडा पोलीस ठाणे नाशिक।
नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2025 पर्यंत खरातने एका महिलेवर अत्याचार केला. महिलेला गरोदरपणात धार्मिक विधी करायचे आहेत असं सांगून एका खोलीत बोलावलं. शरीरावर हात फिरवत अत्यंत घृणास्पद चाळे केले. कुटुंबाला जीव मारण्याची धमकी दिली. नकली साप, नकली वाघ दाखवून भीती घातली. लघवी पाजून अघोरी प्रकार केले. गुन्हा नंबर 3, सरकारवाडा पोलीस ठाणे, नाशिक. खरातनं 7 ऑक्टोबर 2024 ते 12 ऑक्टोबर 2024 पर्यंत संबंधित महिलेवर अत्याचार केले. महिलेला एकटं खोलीत बोलावलं, तिच्या पतीला बाहेर पाठवलं, महिलेच्या हातावर काळा दगड ठेवला, महिलेच्या कानामध्ये मंत्र पुटपुटला, महिलेच्या डोक्यावरून आणि पाठीवरून हात फिरवला, शरीराला लज्जा उत्पन्न होईल असे स्पर्श केले. माझ्यात दैवी शक्ती आहे, माझ्या स्पर्शानं तुझं कल्याण होईल असं सांगितलं. मी तुझी शुद्धी केली आहे, मात्र हे कोणाला सांगितलं तर देवाचा कोप होईल अशी धमकी दिली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेमध्ये खरातची कुंडलीच वाचली आहे. त्यामध्ये खरात महिलांना धमकी देऊन गुंगीचं औषध पाजून त्यांच्यावर बलात्कार करायचा. खरातच्या चौकशीतून 8 महिलांचे 35 व्हिडिओ मिळालेले आहेत अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये दिली आहे. बंधू खरातचा आणखी एक काळा कारनामा उघड झालेला आहे. लैंगिक अडचणी घेऊन येणाऱ्यांना खरातकडनं तुर्कीच्या एल्विश मधाची विक्री करण्यात आली. 1 किलो मधाची बॉटल ही 9 लाखांना विकत असल्याचा धक्कादायक प्रकार देखील उघडकीस आलाय. खरातने विद्यार्थिनींसोबत देखील गैरवर्तन केल्याचं समोर आलंय. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. चिंचोके, बनावट खडे, यानंतर आता तुर्की मध विक्रीच्या नावाखालीही मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचा भोंदूबाबाचा नवा कारनामा समोर आलाय. भोंदू खरात तुर्की मध कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक असल्याचा दावा करायचा. लैंगिक अडचणींवर उपाय म्हणून प्रभावी असल्याचा खरात दावा करायचा. अनेक उद्योजक आणि राजकीय नेत्यांना खरात तुर्की मध महागड्या दरात विकायचा. 1 किलो मधाची बाटली तब्बल 9 लाखांना विकली जात होती. खरात हे मध एल्विश हनी नावानं विकत होता. तुर्कीतील समुद्राच्या खोल गुहांमध्ये हे मध मिळत असल्याचा अशोक खरात दावा करायचा. महागड्या दरानं मध विक्री करून आलेली रक्कम ट्रस्टच्या नावे घेत ब्लॅक मनी व्हाईट केल्याचं तपासात समोर आल्याची माहिती आहे. चिंचोके, खडे, तांत्रिक विधी आणि महागडे मध अशा विविध माध्यमांमधून भोंदूबाबा खरातनं मोठं आर्थिक जाळं उभं केल्याचं दिसून येत आहे. भोंदू खरात विरोधात एकूण 6 गुन्हे दाखल झाले असून नव्यानं 3 तक्रारी दाखल झाल्यात. भोंदू खरात विरोधात दाखल तक्रारीत एका विद्यार्थिनीचाही समावेश आहे. खरातनं विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचं उघडकीस आलंय. धार्मिक विधी, लग्न जमवून देणं, पूजा विधी, भविष्य सांगणं अशा वेगवेगळ्या बहाण्यानं अशोक खरातनं महिलांवर अत्याचार केलेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेमध्ये या संदर्भात काय माहिती दिली ती देखील आपण पाहूया. गुन्हा नंबर 4, सरकारवाडा पोलीस ठाणे, नाशिक. खरातने एका महिलेवर एप्रिल 2022 ते डिसेंबर 2024 पर्यंत अत्याचार केले. मुलगा भावा म्हणून महिलेला कार्यालयात बोलावलं. तांब्याच्या भांड्यातलं पाणी आणि पेढा खायला दिला. गुंगीचा फायदा घेऊन बलात्कार केला. माझ्याशी संबंध केल्यानं तू शुद्ध झाली आहेस असं सांगितलं. मी देवाचा अवतार आहे, तुझ्या सर्व अडचणी दूर होतील असं सांगितलं. कोणाला काही सांगितलं तर देवाचा कोप होईल अशी धमकी दिली. गुन्हा नंबर 5, सरकारवाडा पोलीस ठाणे, नाशिक. खरातनं जुलै 2024 ते डिसेंबर 2024 पर्यंत महिलेवर अत्याचार केले. महिलेला कार्यालयामध्ये बोलावत मी शंकराचा अवतार आहे असं सांगितलं. तुझी शुद्धी करतो, नकार दिला तर मुलाला सर्पदंश होईल अशी भीती घातली. मिठाई खायला देत जबरदस्तीनं बलात्कार केला. खरातच्या अशा गुन्ह्यांची फडणवीसांनी यादीच वाचली. खरातला कुणी मदत केली असेल तर त्यांची ही चौकशी होईल असं फडणवीस म्हणाले. आता आपण डिलीटेड डेटा पण या ठिकाणी संपूर्ण काढतोय. त्यामुळे डिलीटेड डेटामध्ये कोणाचा संपर्क होता का, कोणी व्यवहार केला आहे का, कोणी मेसेजेस केले आहे का, या गोष्टीत जो कोणी असेल त्या प्रत्येकाची याच्यामध्ये चौकशी केली जाईल. त्यामुळे याच्यामध्ये कोणालाही आपण पाठीमागे घालणार नाही. कोणी डायरेक्ट केली असेल, कोणी इनडायरेक्ट केली असेल, कुठली मदत असेल तरी तो धडा आपण शिकू. राज्यात खरातची कुठे कुठे प्रॉपर्टी आहे तेही फडणवीसांनी सांगितलं. खरातच्या नाशिकमधल्या फार्म हाऊसवर पोलीस देखील आता दाखल झालेले आहेत. नाशिकच्या मिरगाव फार्म हाऊसमध्ये पोलिसांना कारतूस सापडली आहे.
खराडच्या नाशिकमधल्या फार्म हाऊसवर आता पोलीस दाखल झालेत. या ठिकाणी पोलिसांना काही काडतुसं देखील सापडलेली आहेत. याआधी खराडकडनं एक पिस्तूल जप्त करण्यात आलं होतं आणि जवळपास 31 जिवंत काडतुसं पोलिसांनी जप्त केलेली होती. तसंच 5 पुंगळ्या देखील आढळून आल्या होत्या. आणि नाशिकमध्ये हे फार्म हाऊस आहे खराडचं आणि तिथे पोलिसांना काडतुसं सापडली होती. भोंदूबाबा अशोक खरात जो आहे त्याचं हे फार्म हाऊस आहे मिरगाव इथलं आणि या ठिकाणी आता बघू शकतो की पोलीस अधिकारी जे आहे पथक या ठिकाणी दाखल झाले. आतमध्ये काही गाड्या ज्या आहेत त्या गेलेल्या आहेत. एक गाडी आपण बघतो की बाहेर ही एक गाडी जी आहे या अधिकाऱ्यांची या ठिकाणी उभी आहे. आतमध्ये आता नेमकं काय कोणत्या प्रकारचा तपास जो आहे तो केल्याचं आता आपल्याला समजणार आहे. नेमकं आता आतमध्ये नेमकं काय काय हाती येतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण आपण आज बघितलं की आज ज्यावेळेस या भोंदू अशोक खरातला कोर्टात हजर केलं होतं तर त्यावेळेला अनेक खुलासे जे आहे ते कोर्टामध्ये करण्यात आले होते. त्याच्याकडे 12 काडतुसे जिवंत काडतुसे सापडले. परत फायर केलेले 5 राऊंड जे आहे ते सापडले होते. एक पिस्तूल सापडली होती. तसे 2 लॅपटॉप देखील या ठिकाणी सापडले होते. त्यामुळे अनेक संशय जो आहे तो अशोक खरातवरती घेण्यात येतो आहे. खरं तर काही नरबळीचे प्रकार झाला का किंवा हरणाची जी कस्तुरीसाठी हत्या हरणाची केली का असे अनेक खुलासे जे आहे किंवा संशय जे आहे ते व्यक्त केले जात आहेत. त्यामुळे आता पोलीस अधिकाऱ्यांचा तपासाला आता वेग आलेला आहे. त्याला आता आणखीन पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे आता चक्र जे आहे पोलिसांनी आता फिरवल्याचं आपल्याला एकंदरीतच पाहायला मिळतं आहे. याच मिरगावचा जो फार्म हाऊस आहे अतिशय आलिशान हा फार्म हाऊस आहे आणि ह्या ठिकाणी जवळपास 40 ते 45 एकर जी आहे ती जमीन या ठिकाणी त्याची आहे. आणि एक तर बोटाच्या जखमेवरील टीकेनंतर आता तटकरे आणि चाकणकर यांनी स्पष्टीकरण दिलं. लोकसभा निवडणुकीच्या वेळी गाडीचा दरवाजा लागल्यामुळे जखम झाल्याचं स्पष्टीकरण तटकरे यांनी पत्रकार परिषदेमधून दिलं आहे. तर दुसरीकडे दरवाजा लावताना बोटाला जखम झाल्याचं स्टेटस चाकणकर यांनी ठेवलंय. यावरून अंधारे यांनी टीका केली आहे. भोंदूबाबा खरात प्रकरणात वादात सापडलेल्या चाकणकरांची अनामिका कापल्याचे आणि तटकरेंचा अंगठा कापल्याचे फोटो समोर आले होते. यावरनं सुरू झालेल्या टीकांनंतर तटकरेंनी आणि चाकणकरांनी स्पष्टीकरण दिलंय. लोकसभा निवडणुकीच्या वेळी गाडीचा दरवाजा लागल्यामुळे जखम झाल्याचं स्पष्टीकरण तटकरेंनी पत्रकार परिषदेतनं दिलं. माझं बोट लोकसभेच्या निवडणुकीचा अर्ज भरताना त्याच्या 2 दिवस आधी अलिबागला कशा पद्धतीने ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर माझ्या जिल्ह्यातील एक नामांकित सिनियर वकील आहेत. ते मधुशेठ ठाकूर म्हणून आमचे माजी आमदार होते. त्यांची समाधी आहे. त्यांच्या गावातल्या समाधीला दर्शन घ्यायला गेलो तेवढा ते प्रवीण ठाकूर मला भेटायला आले. मग त्यांना भेटून मी निघाले असताना त्यांनी दरवाजा लावला. त्यावेळेला माझ्या इथे जखम झाली. तिथेच चोंडीच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन 5 मला स्टॅपलनी टाके मारले. ते नंतर मी दिल्लीत आलो होतो त्यावेळेला सुद्धा होतं. आपण जर का माझी दिल्लीमध्ये आल्यानंतर बघितलं असेल तर होतं. आता याचा अर्थ कोण कुठे लावणार असेल तर दुर्दैव आहे, याच्यापेक्षा काय म्हणू. यावेळी माझ्यावर आरोप करणाऱ्यांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत असल्याचं तटकरे म्हणाले. तसंच अशोक खरात प्रकरणी सखोल चौकशी करून भोंदूगिरी मोडीत काढण्याची मागणी तटकरेंनी केली. दुसरीकडे दरवाजा लावताना बोटाला जखम झाल्याचं स्टेटस चाकणकरांनी ठेवलाय. धायरीतल्या एका कार्यकर्त्याचा व्हिडिओ चाकणकरांनी व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलाय. प्रत्येक वर्षी ताई आमच्या इथं आरतीसाठी येतात. त्या दिवशी पण आरतीचं नियोजन आम्ही ताईंना घ्यायला रिसिव्ह करायला वरती गेलो होतो. गाडीतनं उतरताना गाडीच्या जेव्हा दरवाजा बंद करताना ताईंचं बोट तिथे अडकलं. क्षणाचा तिथे ताईंना रक्त वगैरे येत होतं. तेव्हा शेजारच्या दामिनवाल्यांनी त्यांना जखमी करून तसंच ताईंची टिश्यू पेपर लावून ताई खाली आरतीला आल्या. मंडळाची जी आरतीची व्हिडिओ आहे ती आता इंस्टाग्राम अकाउंटला पण आहे विघ्नार्थ. दरम्यान तटकरे आणि चाकणकरांच्या बोटाला दरवाजा लागल्यामुळे जखम झाली हे सगळंच किती योगायोगाचं असल्याचं म्हणत अंधारेंनी निशाणा साधला. तर हातातले गंडे दोरे काय, ईशानेश्वराची पूजा काय, बोटाला होणारी जखम काय आणि नेमकी ती जखम दरवाजा तडकून होते, सगळेच किती योगायोग आहे. कमाल आहे. अडचणी वाढल्यानंतर रुपाली चाकणकरांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. मात्र राष्ट्रवादीचं महिला प्रदेशाध्यक्षपद अद्यापही चाकणकरांकडेच आहे. संध्याकाळी देवगिरीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. चाकणकरांच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्यासंदर्भात निर्णय होणार असल्याची माहिती मिळते. तुमच्या पक्षाचे जे अध्यक्ष आहेत सध्या प्रदेशातले महिला त्यांनी एका बुवाच्या डोक्यावरती छत्री टाकलेले फोटो समोर आलेले आहेत.
त्यांच्या राजीनाम्याची मागणी समोर येत आहे, त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय? त्याबद्दलचा निर्णय पक्षाच्या कोर कमिटीमध्ये नक्की त्या ठिकाणी होईल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडनं बैठकीत आमदारांना काही महत्त्वाच्या सूचना करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती आहे. जिनको मेरा हाथ पकड़कर बैठना था वो बात पकड़कर बैठ गए अशी शायरी करत मुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. तर ऐसी कौन सी बात थी कि और किसी का हाथ पकड़ना पड़ा असं प्रत्युत्तर ठाकरेंनी फडणवीसांना दिलंय. खरं तर आम्ही एकत्रित होतो. आता 19ला काय झालं, जे काय झालं, आम्ही वेगवेगळे झालो आणि म्हणून मला केवळ एक शेर या ठिकाणी ऐकवायची इच्छा आहे. साजिश की सौगात पहनकर बैठ गए, अनचाहे हालात पकड़कर बैठ गए. जिनको मेरा हाथ पकड़कर चलना था, हैरत है वो बात पकड़कर बैठ गए. पण ठीक आहे, आता कुठलाही आपला रस्ता असला तरी तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत. तुम्हाला उत्तम आरोग्य मिळो, तुमचं नेतृत्व अशाच प्रकारे सगळ्या पक्षाला मिळत राहो. तसं पाहिलं तर माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण जे बोलत ते अगदी खरंय. माझा पिंड हा राजकारणाचा नाहीये. माझा मूळ स्वभाव हा कलाकाराचा आहे आणि एवढं उत्तम वर्णन तुम्ही केल्यानंतर, एवढं तुम्ही मला जवळून ओळखता म्हटल्यानंतर, ऐसी कौन सी बात थी कि और किसी का हाथ पकड़ना पड़ा. विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंच्या निरोप समारंभात एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. मात्र उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात एकदाही शिंदेंचं नाव घेतलं नाही. तसंच स्वार्थापोटी रेडे कापले जात आहेत, महाराष्ट्र कुठे चाललाय अशी टीका ठाकरेंनी शिंदेंचं नाव न घेता केली. विधान परिषदेमध्ये शिंदेंकडून ठाकरे साहेब असा उल्लेख करण्यात आला. त्याचबरोबर दीर्घायुष्यासाठी त्यांना शुभेच्छा देखील शिंदेंनी दिल्या आहेत. मात्र स्वतः उद्धव ठाकरेंनी मात्र शिंदेंचं आपल्या भाषणामध्ये एकदाही नाव घेतलं नाही. निरोपाच्या या भाषणामध्ये एकनाथ शिंदेंची शेरोशायरी देखील समोर आली आहे. तर उद्धव ठाकरे यांनी मात्र स्वार्थापोटी रेडे कापले जात आहेत, महाराष्ट्र कुठे चाललाय अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आज विधान परिषदेच्या 9 सदस्यांना निरोप देण्यात आला. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि या सदनाचे सदस्य उद्धव ठाकरे साहेब हे आज विधान परिषदेचा निरोप घेत आहेत. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो अशा मनापासून शुभेच्छा देतो. तसेच त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी देखील खूप खूप शुभेच्छा देतो. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. नुसता निरोप दिल्याने नातं तुटत नाही. निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे आणि म्हणून निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे. तुमच्या भेटीसाठी पुन्हा आतुर मन आहे. एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की ज्ञानेश्वर महाराज कोणत्या शतकात होऊन गेले, 12व्या 13व्या. त्यावेळेला ज्ञानेश्वरांनी रेड्याकडनं वेद म्हणून घेतले होते. आता त्यापासून आतापर्यंत आपण या शतकात आल्यानंतर स्वार्थासाठी रेडे कापले जातात. हा कोणता महाराष्ट्र कोणत्या दिशेने चाललेला आहे? कर्नाटकमध्ये अजितदादांच्या अपघाताचा एफआयआर स्वीकारण्यात आलेला आहे अशी माहिती रोहित पवार यांनी दिली. रोहित पवारांनी 0 एफआयआरची कॉपी विधानसभेत दाखवली आहे. कर्नाटकच्या डीजींनी महाराष्ट्राच्या डीजींना एफआयआर ऑनलाईन ट्रान्सफर केलाय असं रोहित पवार म्हणाले. कर्नाटकामध्ये अध्यक्ष महोदय अजितदादांचा एफआयआर आता स्वीकारण्यात आलेला आहे. अध्यक्ष महोदय, हा 0 एफआयआरच्या अंतर्गत हा स्वीकारलेला एफआयआर मी तुमच्या समोर आणतो. काल संध्याकाळी झालेला हा एफआयआर हा आज सकाळी या राज्याचे, महाराष्ट्र राज्याचे डीजी कडे, त्या राज्य सरकारकडनं, त्या तिथं असणाऱ्या डीजी कडनं कर्नाटकाच्या हा इथं ऑनलाईन ट्रान्सफर करण्यात आलेला आहे. आता डीजीनी ठरवायचं, होम मिनिस्टरनी ठरवायचं या एफआयआरचं करायचं काय. अध्यक्ष महोदय, हा असाच तुम्ही अडखळीत ठेवायचा का तो स्वीकारायचा?
तो स्वीकारून बारामतीला पाठवायचा आणि याच्या पुढे अजितदादांचं इन्व्हेस्टिगेशन होत असताना या FIR लाच केंद्रबिंदू ठेवून अध्यक्ष महोदय इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी झालं पाहिजे.